हाय गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. मी तुम्हाला एक साधारण असा सुंदर असा माझा ऑफिस डे दाखवणार आहे. तर मी ऑफिससाठीच रेडी होत होती. ॲक्च्युली उठायला मी जरा लेट केलं, त्याच्यामुळे फास्ट करत होती. कॅब ऑलरेडी आलेली होती, त्याच्यामुळे मला घाई करावी लागली. आणि सकाळी उठायच्या काहीतरी तुमच्याकडे पॉईंट्स असतील किंवा काहीतरी आयडियाज असतील तर मला सांगा. कारण मी रोज ठरवते की मी उद्या लवकर उठेल, पण माझ्याकडनं उठणंच होत नाही. आणि मग नंतर सगळं घाईमध्ये आवरावं लागतं सगळं. आणि सकाळी उठलं तर कसं आपल्याला स्वतःला पण वेळ देता येतो. ऑफिसचे पण कामं थोडेफार होऊन जातात जर काही पेंडिंग असतील तर. आणि इफ मी आता जर विचार केलाच जे व्लॉगिंग वगैरे स्टार्ट करायचा, तर काही शूट करायचे, तर त्याच्यासाठी पण मला एक स्वतःचा वेळ भेटतो. म्हणजे दिवसभर पण ऑफिसचं जरी काम आलं तरी नाही वाटत. तर मला ही सवय करायचीच आहे आता. सर्वात आधी मी माझ्या स्किनसाठी डॉट अँड कीचं आता मी वाचून मला लक्षात नाही, पण ग्रीनवालं जे मॉइश्चरायझर असतं ना, ते मी यूज करते. आणि स्किन हायड्रेट ठेवणं तर खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते ही, विशेषतः आपल्याला रोज ऑफिसला जायचं असेल तर. म्हणजे मी घरी असताना पण लावते, घरी असताना मी 3-4 वेळा लावते, म्हणजे ती सवयच आहे मला. जेव्हा पण मी फेसवॉश करते ना, फक्त पाण्याने करते फेसवॉश, फक्त मी सकाळी आणि रात्री लावते. दिवसभर जर घरी असली तर मी पाण्यानेच असं येता जाता तोंड धुवून घेते. आणि त्यानंतर मग मी लावते डॉट अँड कीचं टिंटेड सनस्क्रीन असतं ते ॲप्लाय करते. आणि हे मला खूप आवडतं, कारण एकाच वेळी सनस्क्रीनसुद्धा आणि थोडंसं नॅचरल कव्हरेजसुद्धा येऊन जातो. आणि वाटत पण, म्हणजे ते ॲज फाउंडेशनचं स्ट्रक्चर असतं. पण आपल्याला असं वाटतं की फाउंडेशन लावले, पण इट इज नॉट ॲक्च्युली फाउंडेशन, इट्स सनस्क्रीन. म्हणजे आपल्या चेहऱ्याची पण केअर घेता येते आपल्याला. मेकअपमध्ये मी फार हेवी नाही करत, म्हणजे करतात ना मुली ऑफिसमध्ये, मी पण बघते की मुली खूप फाउंडेशन, अजून काय आय शॅडोज वगैरे खूप करून येतात. पण मला ॲक्च्युली मला मेकअप येतच नाही, पण जो बेसिक येतो तो करते. आणि बेसिकपेक्षा पण फार बेसिक मी असा ऑफिसला जाताना करते. आणि त्याच्यानंतर मग फक्त थोडीशी लिपस्टिक लावते. लिपस्टिक पण मी मेबेलिनची लावते, लिपी शेड 10 नंबरचा, जर तुम्हाला माहिती असेल तर. कारण तो जरा न्यूड दिसतो, म्हणजे वाटत नाही की आपण लिपस्टिक लावली, पण तो पण शेड लावल्यावर मला असं रेडिश वाटतं, म्हणून मी त्याच्यावर अजून एक न्यूड लिपस्टिकचा शेड लावते. आणि मग काही नाही, मग माझं वॉच परफ्यूम लावलं. आणि माझा हा परफ्यूम मी वेस्ट साईडमधून घेतला आहे. आणि मग आणि रेडी टू लिव्ह फॉर ऑफिस. कॅब तर वाटच बघत होते. आणि ऑफिसकडे जाताना ऑफिसला जाताना रस्त्यातले छोटे मुमेंट्स मला खूप आवडतात. म्हणजे मी असं नॉट अ कॅबमध्ये मी घेतच असते, असं कॅबमधून पण घेते. आणि असं नाही की व्लॉगसाठीच घेते. आणि नंतर इथे माझ्या फ्रेंडला म्हणत होते की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, असं बोला. तर सबस्क्राईबचं तिचं जरा वेगळंच निघालं. आणि नेक्स्ट डेचं ब्लॉग आणि म्हणजे माझी फ्रेंडसुद्धा सेम कॅबमध्ये पिकअप झाली, म्हणून म्हटलं चला आपण व्लॉगिंगमध्ये तिला घेऊया. आणि मग काही नाही, मी तिला व्लॉगिंगमध्ये जस्ट बोलत होती. ही माझी स्कूलची फ्रेंड आहे. आणि आम्ही कोइन्सिडेंटली ऑफिसमध्ये पण एकाच कंपनीत भेटलो. मग आम्ही असंच ठरवलं की जेव्हा ऑफिसमध्ये येत जाऊ तेव्हा सोबतच बसत जाऊ. ती थोडी शाय, कॅमेरा शाय, म्हणून ती बोलते की काय बोलू. आणि त्याच्यानंतर ऑफिसला आल्यावर आम्ही दोघी थेट कॅन्टीनमध्येच पोचलो. ती बोलली की मी काहीच घेतलं नाही घरून. म्हटलं चल, मग मी पण चहा नाही घेत रोज, पण म्हटलं चल आपण चहाला जाऊया. आणि आमच्या कॅन्टीनचा वाईब्स खूप सिम्पल आणि कोझी ॲटमॉस्फिअर आहे. आणि चहा झाल्यावर सुद्धा थोडंफार मी कॅन्टीनमधल्या शॉर्ट्स घेतले थोडे. असं आहे आमच्या ऑफिसचं कॅन्टीन. म्हणजे इथे प्रत्येक वेगवेगळ्या कंपनीज आहे, त्या कंपन्यांचं मिळून हे एक कॅन्टीन आहे. आणि चहा झाल्यावर पुन्हा कामासाठी मग ऑफिसमध्ये फायनली गेलो, लॉग इन केलं. आणि आता माझ्या दिवसाचा मेन पार्ट म्हणजे वर्किंग टाईम.
ऑफिसमध्ये काम करताना कधी स्ट्रेस येतो, कधी कामाचा प्रेशर होतो, पण मला वाटतं जर तुम्हाला काम आवडत असेल तर ते सगळं मॅनेजेबल होतं. पण कधी कधी असं होतं ना की हे काम आवडतं आहे आपल्याला, बट आता रोज तेच काम करतो आहे तर बोर पण होऊन जातो. म्हणजे कधी कधी मला नाही करावं असं वाटत की यार रोज तेच काम येतं. पण मी स्वतःला नेहमी रिमाइंड करते की मेहनत कधी वाया जात नाही. म्हणजे कोणतं पण काम केलं तर ॲक्च्युली एक्सपिरियन्स येतो. जर स्विच करायची असेल तर म्हणजे मी अजून स्विचचा काही विचार नाही केला आहे, जस्ट बोलते. आणि एक प्रत्येक छोटं स्टेप आपल्याला पुढे घेऊन जातं. जे पण आपण काम केलेलं छोट्या छोट्या कामांनी आपल्याला खूप हे मिळतं, म्हणजे एक्सपिरियन्स मिळतो की नाही यार हे केलेलं होतं आपण. कोणाची हेल्प करताना पण मग आपल्याला इझी वाटतं की अरे आपण केले, मग हेल्प करायला काही वाटत नाही. वर्क लाईफ बॅलन्स खूप इम्पॉर्टंट आहे. कामासोबत स्वतःसाठी, फ्रेंड्ससाठी थोडा वेळ काढणं पण गरजेचं असतं. आणि कधी कधी मला असं वाटतं की मी जर लाँग टाईम ऑफिसचं काम जर केलं तर मला फ्रेंड्ससाठी, फॅमिलीसाठी टाईम नाही भेटणार. आणि मला बाकीच्या गोष्टी पण आवडतात, म्हणजे असं फंक्शन्स अटेंड करणं, लग्न अटेंड करणं, अजून काही असं बड्डे पार्टीज किंवा फ्रेंड्ससोबत बाहेर जाणं, फिरणं, हे मला खूप आवडतं. आणि मी कधी कधी विचार करते की जर मी ऑफिस म्हणजे काम मी पूर्ण फ्युचरपर्यंत केलं तर मला ह्या गोष्टी नाही जमणार. म्हणून मी स्विचचा पण विचार करते, कारण स्विच जर केलं तर आपल्याला काम पण वाढतं आणि ऑफिसचा प्रेशर पण वाढतं. पेमेंट तर मिळतो, पाहिजे तसा पेमेंट मिळतो, पण बाकीचं लाईफ नसते. फक्त काम काम. कारण मी माझ्या सिनियर्सला बघते, त्या खूपच काम करतात. म्हणजे ॲक्च्युली त्यांचे स्वतःचे मुलं जरी त्यांच्याजवळ आले ना तर ते त्यांनी मुलांना सांभाळायला दुसऱ्या मेड लावलेल्या आहे की त्यांना फिरायला घेऊन जातील, त्यांच्या खाण्यापिण्यावर लक्ष ठेवतील. ठीक आहे, हा फ्युचरचा पार्ट आहे. पण आताचा कसा फ्रेंड्समध्ये, फॅमिलीमध्ये टाईम स्पेंड नाही होत. आतासुद्धा होतो, जर कधी कधी खूप काम असलं ना तर नाही होत. फॅमिलीला पण टाईम देणं, नवऱ्यालासुद्धा टाईम देणं नाही होत, आणि फ्रेंड्स तर दूरचीच गोष्ट. आणि मी खूप फोकसने काम करत होती. मला मॅनेजरने एक काम दिलं होतं आणि ते मला समजत नव्हतं. आणि मी असाच विचार केला की फोन चालू करून ठेवू, की दाखवू माझ्या ऑफिसमधलं वाईब्स की कसं असतं. त्याच्यामुळे मी कॅमेरा ऑन ठेवून, आणि असं पण आजूबाजूचे लोक काही बघत नाही, त्याच्यामुळे अनकम्फर्टेबल नाही वाटत. आणि बघितलं पण तर मग ठीक आहे, हसून देतात. असतात अशा बऱ्याच मुली की व्लॉगिंग वगैरे करतात वगैरे, पण जर व्लॉगिंग स्टार्ट केली तर ह्या गोष्टी पण फेस करायला लागतात. मग ऑफिसमध्ये आलो, नूडल्स खाल्ले थोडेफार लंचमध्ये, म्हणजे टिफिन नव्हता आणला, तर मग नूडल्स घेतले आणि पुन्हा एकदा टी ब्रेक. यावेळी आम्ही ऑफिसच्या गार्डनमध्ये वॉक करायला गेलो. आणि हा फ्रेश एअर आणि ग्रीनरी पूर्ण दिवसाचा स्ट्रेस दूर करून जातो. आणि यू कॅन सी द सनसेट टाईम और सनसेट. आणि हे आमच्या ऑफिसचं गार्डन आहे. पण मला नाही वाटत फ्लॉवर्सची झाडे आणि ऑफिसमध्ये असताना हे जमेल. एरिया आहे. तर इथे खूप म्हणजे घरी असताना काही सायलेंट आणि खूप कंटेंट छान असतात वाटतं. इथे आपल्याकडे. असं वाटतं की लॅपटॉप घेऊन यावं, बट इथे चार्जिंग पॉईंट्स नाही आहे, म्हणून लॅपटॉप नाही झाला आणतात. content. जर चार्जिंग पॉईंट Famous. असले असते तर पूर्ण ऑफिसचे लोक इथंच वर दिसले असते. बट ठीक आहे, मध्ये ब्रेक मिळतो तर आम्ही येतो असं वर एकदा फेरी मारायला. आणि अशा प्रकारे माझा ऑफिसचा दिवस संपतो. बाय बाय.